ही गणपती बाप्पाच्या नामस्मरणानेच केली जाते आणि म्हणूनच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देवम सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्व अर्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आज या अर्थातच अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांची शिवजयंती काल महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले आणि लगेचच आज शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक आणि या चषकाचा शुभारंभ आपण पाहतो आदरणीय अध्यक्ष मंगेशजी धमाल यांच्या शुभ हाताने गणेश प्रतिमेचं पूजन औषण करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय। येस सन्माननीय भाई, आपण पाहताय एक विहंगम असं हे दृश्य प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक क्रिकेटच्या खेळाडूला असं वाटत असतं की आपल्या गावात अशाच प्रकारची स्पर्धा व्हावी आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायला मिळावं आणि आपलं स्वतःचं नाव, आपल्या स्वतःच्या गावाचं नाव मोठं करावं, रोशन करावं, तालुका पातळीवरती करावं असं स्वप्न पाहून प्रत्येक खेळाडू मेहनत करत असतो, घाम गाळत असतो आणि प्रॅक्टिस सुद्धा करत असतो। हे खेळाडू खूप उत्सुक असतील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, काही स्वप्न त्यांनी सजवली असतील आणि काही खेळाडूंची स्वप्न इथे पूर्ण सुद्धा होतील। एक वेगळा आत्मविश्वास, एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण मग उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल किंवा मालिकावीर असेल, ही सर्व पारितोषिक इथे देऊन त्यांचा आपण गुणगौरव करणार आहोत। मी दोन्हीही संघांचे खेळाडू यांना विनंती करतोय, चला दोन्हीही संघांचे खेळाडू, संघनायक यांना विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण विकेटवरती दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्या। एक समांतर रेषेमध्ये, एक समांतर लाईन मध्ये आपण उभं राहायचं आहे। आपली भारतीय संस्कृती आणि ती जपण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आपल्या काही परंपरा आहेत आणि त्याच परंपरेच्या आधारावरती आपण सर्वात प्रथम इथे गणरायाचं पूजन केलं आणि त्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर विकेटचं पूजन केलं जाईल आणि तिथून सुद्धा आपण आशीर्वाद घेणार आहोत। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशी आपण ईश्वराकडे याचना करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत। अगदी ही संपूर्ण स्पर्धा सलग 2 दिवस अगदी गुण्या गोविंदानं व्यवस्थित पार पाडली जावी यासाठी आपण आशीर्वाद घेणार आहोत आणि हीच आपली खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे। दोन्हीही संघांचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे, मित्रांनो आपण लवकरात लवकर दोन्हीही बाजूला लाईनअप करून घ्या। सन्माननीय अध्यक्ष सर, अध्यक्ष साहेब मंगेश ढमाळ यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा सोहळा संपन्न होत असताना आपण पाहतोय या स्पर्धेचे, या असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सौरभ जी मोरे, त्याचप्रमाणे खजिनदार सुधीर भोसले, सहखजिनदार धनराज शिंदे, सल्लागार सुशांत शेडगे आणि सर्व सदस्य निखिल सानप, कुणाल शेलार, गणेश बावकर, योगेश निकम, अनिकेत शेळके, मारुती मालुसरे, सिद्धेश पवार, साईराज खेरडकर, समीर कांदळेकर आणि मिलिंद जंगम या सर्वांचेच मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय। आपण पाहत आहात खेळपट्टीच्या दोन्हीही बाजूला अगदी लाईनअप करून घेतलेली आहे दोन्हीही संघांनी आणि पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल सुद्धा भाई मला वाटतं तिथेच केला जाणार आहे। आमच्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला टॉस बॉक्स नक्कीच आहे, परंतु दोन्ही
संघांचे सर्व खेळाडू आणि संघ नायक तिथे उपस्थित आहेत. सन्माननीय या असोसिएशनचे अध्यक्ष मंगेशजी ढमाळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कोणतीही क्रिकेटची असोसिएशन असेल ना, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, खूप मेहनत करावी लागते आणि खऱ्या अर्थानं महत्वाचं काम असतं ते म्हणजे सर्वांचं ऐकावं लागतं, समजदारीनं काम घ्यावं लागतं आणि तेव्हाच कुठे एक असोसिएशनला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. शिवछत्रपती पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनने अशा प्रकारची उंची गाठलेली आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 14 संघांनी सहभाग नोंदवलाय. याचा अर्थ तुम्ही विचार करा की या पंचक्रोशीमध्ये जे खेळण्यासाठी अगदी सज्ज आहेत, तत्पर आहेत, तयार आहेत आणि या सर्व खेळाडूंनी नक्कीच मोठी मोठी स्वप्न पाहिलेली आहेत. मी मगाशी सुद्धा म्हटलं की क्रिकेट हा आपल्या सर्वांचाच एक लाडका खेळ आणि त्याच्याच आधारे आपण पाहतोय या सलग दोन दिवस क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेट कार्निवल, क्रिकेटचा आनंद उत्सव आपण इथे साजरा करणार आहोत. खेळपट्टीवरती आपण पाहतोय आपल्या भारतीय परंपरा, आपली भारतीय संस्कृती जपण्याचा इथे प्रयत्न. विकेटचं सुद्धा इथे पूजन केलं जात आहे. एक सुंदर विकेट भाई इथे प्रिपेअर केलेली आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली रोह्यामध्ये भाई मी ज्या वेळेस येतो ना, त्या वेळेस मला एक नैसर्गिक खेळपट्टीच पाहायला मिळाले. अन्यथा बऱ्याच ठिकाणी मी जात असतो, मग श्रीवर्धन असेल किंवा म्हसला असेल किंवा इनफॅक्ट अलिबाग सुद्धा असेल किंवा मुरुड असेल, या चारही तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त सिमेंटची विकेट, येस कॉन्क्रीट विकेट आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्पेशली या रोहा तालुक्यामध्ये बऱ्याच वेळा मी जेव्हा आलोय ना, त्या वेळेस नैसर्गिक खेळपट्टी पाहायला मिळते आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे भाई. कारण सिमेंट विकेटवरती गोलंदाजांसाठी जास्त काही नसतं. हे आपण बऱ्याच वेळा पाहत असतो, गोलंदाजांची अक्षरशः कत्तल होते. परंतु नैसर्गिक खेळपट्टी असली ना की तिथे चेंडू ड्रिफ्ट होतो, ग्रीप करतो आणि त्याचप्रमाणे टर्न सुद्धा होतो, बाउन्स सुद्धा चांगला असतो आणि या खेळपट्टीवरती फलंदाजांना खेळणं तितकं सोपं नसतं जितकं सिमेंट विकेटवरती. म्हणून ही संपूर्ण असोसिएशन आणि त्याचप्रमाणे आमचे क्युरेटर, ही खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेले ना, त्यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेन. चहूबाजूला अगदी खुलं हे मैदान, मध्ये मध्ये जरी बांध असले तरीही चहूबाजूला आपण कोणत्याही बाजूला चौकार किंवा षटकार मारणार आहोत. खेळपट्टीवरती आपण पाहत आहोत विकेटचं पूजन केल्यानंतर तिथे टॉस केला जाईल. सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातील. सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी ढमाळ, उपाध्यक्ष सौरभजी मोरे आज अगदी सकाळपासूनच इथे उपस्थित आहेत. 2 दिवसांची भाई ही स्पर्धा असली ना, तरी या स्पर्धेसाठी 20 दिवस नक्कीच त्यांनी तयारी केली असणार, यात तेळ मात्र शंका नाहीये. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली ना की भरपूर मेहनत घ्यावी लागते. येस, आपण आता राष्ट्रगीतानं या स्पर्धेचा प्रारंभ करणार आहोत. आमच्या डीजे मास्टर यांना विनंती असेल, डीजे लक्ष द्या, मी जे काही बोलेन त्याला फॉलो करा. डीजे मास्टर, येस, तर मी काही इन्स्ट्रक्शन देतो, ते आपण फॉलो करा. ज्यांनी ज्यांनी कॅप परिधान केलेली आहे डोक्यावरती, त्यांना विनंती आहे की आपण आपली कॅप रिमूव्ह करायची आहे आणि जे जे प्रेक्षक खेळाडू इथे बसलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या बसल्या ठिकाणी उभं राहावं. आपण राष्ट्राला मानवंदना देणार आहोत.
या स्पर्धेची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. की वंदे. येस, आपण टॉस करणार आहोत. मी सन्माननीय व्यक्तींना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी ढमाळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. सन्माननीय उपाध्यक्ष सौरभजी मोरे हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. दोन्हीही संघांना आमच्या या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपती पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन आयोजित एक सुंदर स्पर्धा. सर्व क्रिकेटचे खेळाडू भाई आपण पाहतोय एका युनिफॉर्म मध्ये, एका आपल्या ओळखीच्या टी शर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःची एक गावाची ओळख. आणि मित्रांनो, काही नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते सर्व नियम, अटी, शर्ती आपण समजून घेणं फार गरजेचं असेल. दोन्हीही संघांना माझी विनंती आहे, आपण लक्षपूर्वक ऐका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर मग पाण्याची पूर्तता केली जाईल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाईल. त्या अगोदर कोणीही पाण्यासाठी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही असा मेसेज माझ्यापर्यंत आलेला आहे. सो आपण फॉलो करावा. प्रत्येक नियमांना फॉलो करणं फार गरजेचं आणि आपलं कर्तव्य सुद्धा आहे.